हॅलो इहलोकीचा देह दिवैच्छिता दीपाही धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जगदनीतपानि मण्डलं मण्डलानं तरुणतुलसीमाला कन्दर्पजनेत्रं सदयतवरहासमेटलं चिन्तयामि समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शम् सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिब्रह्मस्वरूपं रोहादयाचे असे जन्मगाव दादा जयाचे लौकिक नाम कुंडलिनी जेथे असे भाव गंगा नमस्कार माझा तया पांडुरंगा धन्य धन्य निवृत्ती Hare
विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्याभी जन्म आलो दास विठोबाचे आलो विठ्ठल भक्तवान चक्रपतरू सच्चिदानंद घन अखिल गुण ब्रह्मांड आहे पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करू विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करू कैवल्य सम्राट चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबा युगराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज स्वानंद सुखवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज त्याचप्रमाणे अधिकरून सकल वारकरी संत संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही स्मृतीला अभिवादन करून त्याचप्रमाणे कैलासवासी सौभाग्यवती शकुंतला अण्णासाहेब टिकल आदींच्याही चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कीर्तन सेवेला सुरुवात करतो. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देण्याला कर्म प्राप्त आहे इको थोडं करा आणि परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती आमच्या आजी शकुंतला अण्णासाहेब टिकल आजींना परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीच्या नियमानुसार आत्म्यानं जीवानं देहाचा त्याग केल्यानंतर त्या पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता शासनाने काही विधी पार पाडायला सांगितले. त्यामुळे वर्ष झाल्यानंतर जो पिंडदान विधी करायला सांगितला त्याला शास्त्रामध्ये श्रद्धया प्रेतीची श्राद्ध श्रद्धेने जो पिंडदान विधी करायला सांगितला त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. आणि या आजींचा आजचा वर्ष श्राद्धाचा पिंडदान विधी ब्रह्मण देवतेच्या कर्मी त्यांच्या संपूर्ण परिवाराने या ठिकाणी पार पाडलेला आहे. त्यांचा संपूर्ण परिवार असतील, पती असतील, मुलं असतील, मुली असतील, नातू असतील, हा संपूर्ण त्यांचा परिवार श्री अण्णासाहेब विश्वनाथ टिक्कल, श्री संजय अण्णासाहेब टिक्कल, सौभाग्यवती रंजना विलास भाट, सौभाग्यवती कमल रावसाहेब बेटे, विलास सोन्याबापू टिक्कल, चिरंजीव भूषण संजय टिक्कल, ऋतुजा तुषार बेटे, शरद अण्णासाहेब टिक्कल, सुरेखा साहेबराव रोपटे, कैलासवासी सोन्याबापू श्री कैलास सोन्याबापू टिक्कल, सौभाग्यवती सुनीता विशाल राही, सौभाग्यवती अंकिता अक्षय पंडित आणि कुमारी अंजली शरद टिक्कल हा संपूर्ण त्यांचा परिवार आणि या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता उपस्थित सर्व नातलग आप्तेष्ट मंडळी मस्तक होतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवेचा जो योग आला ते आमचे चुलते आमच्यावरती नितांत प्रेम करणारे यशवंत नागरी संस्थेचे चेअरमन साहेबरावजी आबा रट्टे यांच्या माध्यमातून आणि आमचे संजू मामा या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. आणि या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता उपस्थित बहुसंख्येनं श्रोते आबालवृद्ध माता भगिनी व्यासपीठावरील टाळकरी वारकरी गुरुजन महाराज मंडळी ज्यामध्ये आता ज्यांनी सुंदर चाल गायली ते आमचे जीवीचे जीवलग मित्र स्वरमूर्ती वैभवजी महाराज भराटे असतील, त्यांना ज्यांनी साथ केली स्वरलंकार स्वर भास्कर आदित्य महाराज आत्माने असतील, त्याचप्रमाणे मृदंगावरती साथ करतात मृदंग महर्षी मृदंग मार्तंड रवी महाराज बोराडे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो, विनेकरी बाबांच्याही चरण नतमस्तक होतो आणि कीर्तन प्रसिद्धीला सुरुवात करतो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्म शास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा या नरदेहाचं मोल सांगणारा आणि या नरदेहाला जन्माला आल्यानंतर भगवंताने जे आयुष्य दिलंय त्या आयुष्याच्या साधनाद्वारे आपण काय केलं पाहिजे याचं यथोचित वर्णन करणारा 4 चरणांचा अभंगाचे निरूपण सेवेकरता निवडले. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या नरदेहाचं मोल सांगताय. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे
हा या लोकांमध्ये आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे। या नरदेहाची विशेषता काय आहे तर देवइच्छिता ती आहे। स्वर्गातील देवदेवतांना या नरदेहाची इच्छा आहे, परंतु तो नरदेह त्यांना न भेटता तो नरदेह आम्हाला भेटला म्हणून आम्ही धन्य झालो। का धन्य झालो तर दास विठोबाचे झालो। जगद्गुरु तुकोबा म्हणतायत आम्हाला नरदेह भेटला आहे, स्वर्गातील देवदेवतांना तो भेटत नाही आणि तो नरदेह आम्हाला भेटला आहे आणि या नरदेहानं आम्ही भगवंत पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलंय म्हणून आमचं जीवन धन्य झालंय। परंतु महाराज म्हणतायत हा नरदेह जरी आपल्याला भेटलेला असला, हे आयुष्य जरी आपल्याला भेटलेलं असलं तर या आयुष्यात आपण काय केलं पाहिजे तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घ्या। या आयुष्याच्या साधनाद्वारे आपण सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचलं पाहिजे। त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त केलं पाहिजे आणि असं जर आपण सामर्थ्य प्राप्त केलं तर तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची दिशा। अशा प्रकारे जर आपण जीवन जगलो तर निश्चितप्रमाणे आपला स्वर्गाकडे म्हणजे भगवान परमात्म्याकडे जाणारा मार्ग मोकळा होणार आहे। हा जरा अभंगाचा सरळ सरळ शब्द आहे। विष्णू भावात आपल्याला संकल्प करून बघायचा, परंतु त्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती असेल की मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन होतं ते काय कीर्तनकार बाबा आठवत नसतं म्हणून नसतं। खाली बसलेल्या सर्व श्रोते मंडळींकडून या टाळकरी मार्गांसमोर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण व्हावं याच्याच करता ते विठ्ठल विठ्ठल भजन असतं। म्हणून ज्या वेळेला मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला सर्वांना हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं भजन करायचं। विठ्ठल आपल्या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगाद्वारे महाराज नरदेहाचं मोल सांगतात। हा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेला आहे। हा नरदेह जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या नरदेहाचे सोहळे सांगितलेले आहेत। ज्याप्रमाणे एखादं बालक जन्माला आल्यानंतर आपण त्याचा 5वीचा सोहळा करतो, 12वीचा सोहळा करतो, त्याचप्रमाणे माणूस मरण पावल्यानंतर सुद्धा त्याचा सोहळा शास्त्रानं करायला सांगितलं। आणि तो सोहळा का करायचा तर त्या पितरांचं आपल्यावरती ऋण असतं, त्या पितरांचे आपल्यावरती उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता पितर गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा सोहळा शास्त्र करायला सांगितलं आणि त्या सोहळ्याचं नाव आहे पिंडदान विधी। एके ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्चन पिंडले पितरांचे। महाराज म्हणतात पितरांचं त्या ठिकाणी ऋण फेडण्याकरता पिंड पदावरी द्यावा लागतो, त्या ठिकाणी पिंडदान विधी करावा लागतो। आणि खऱ्या अर्थानं आज या आजींचे त्यांच्या परिवारावरती असलेलं ऋण, त्यांच्या परिवारावरती असलेले उपकार, त्या मातृत्वाचे त्या परिवारावरती असणारे उपकार आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता या परिवाराने घातलेला आजचा हा वर्ष श्राद्धाचा पिंडदान विधी आणि त्याच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा। म्हणून त्या वडिलांचं मातृत्वाचं ऋण फेडण्याकरता हा सोहळा माणसाने केलाच पाहिजे। वडील गेल्यानंतर त्यांचा सुद्धा पिंडदान विधी शास्त्रामध्ये सांगितला, आई गेल्यानंतर सुद्धा त्याचा पिंडदान विधी करायला सांगितला। आज या परिवारातील त्या ठिकाणी मातृछत्र त्या ठिकाणी हरपलेला आहे, मायेची सावली या परिवारावरून निघून गेलेली आहे आणि म्हणून त्या मायेच्या जाण्यानं परिवारावरती दुःख कोसळलेलं आहे। परंतु जरी माय निघून गेली तरी तिचे परोपकार या परिवारावरती त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्या परिवारातून उतराई होण्याकरता मातृत्वाच्या उपकारातून उतराई होण्याकरता हा पिंडदान विधी शास्त्राने करायला सांगितलं। त्या मातृत्वाचे आपल्यावरती किती उपकार अनंत उपकार त्या मातृत्वाचे आपल्यावरती आहे। शास्त्रकार म्हणतात की आपल्या कातड्याचे जोडे जरी करून आई वडिलांच्या पायामध्ये घातले ना तरी सुद्धा आईच्या आणि वडिलांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही। म्हणून अगणित त्या मातृत्वाचे आपल्यावरती उपकार किती उपकार आहे सांगून जाईल। बघा एखादा अनोळखी व्यक्ती जर आपल्या गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्याला राहण्याकरता खोली बांधून दिली तर त्या व्यक्ती त्याच गावामध्ये 2-5 वर्षांनी त्या ठिकाणी 2 BHK चा फ्लॅट होतो आणि तो फ्लॅट झाल्यानंतर तो संपूर्ण गावाला ओरडून सांगतोय की या देवळाने गावामध्ये आलो, अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती, परंतु यांच्यासारखी 2-5 देव माणसं भेटली, यांनी आम्हाला राहण्याकरता खोली बांधून दिली। खरंच ही देव माणसं आहे।
विचार करा ना, ज्या माणसानं आपल्याला राहण्याकरता खोली बांधून दिली त्यांना आम्ही देव म्हणत असू, तर या पृथ्वी तलावरती जन्म घेत असताना कुठल्याही प्रकारची ओळख नसताना पहिला पाय आपण जिच्या गर्भामध्ये ठेवला त्या माईला आपण देव नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार. म्हणून कुणीतरी लेखकानं म्हटलेलं आहे की परमेश्वराला प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाता आलं नाही, म्हणून त्यानं त्याच्या रूपानं आई पाठवली, त्यानं त्याच्या रूपानं माय पाठवली, म्हणून मातृदेव भव, माता बऱ्याकडे देवताय मायबा. म्हणून त्या मातृत्वाचा पहिला उपकार जर कोणता असेल तर या पृथ्वी तलावरती जन्म घेत असताना पहिला पाय आपण तिच्या गर्भामध्ये ठेवला, हा त्या मातृत्वाचा पहिला उपकार. दुसरा उपकार सांगून जाईल त्या मातृत्वाचा. आई बाळाला जन्म देते त्या प्रक्रियेला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये? बाळांतपण म्हणतात. आता या बाळांत शब्दाची तुम्ही व्याकरण दृष्ट्या विभक्ती करा. बाळ आधी अंत बरोबर बाळांत, म्हणजे बाळाला जन्माला घालत असताना कदाचित अंतही होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा ती त्या बाळाला जन्माला घालण्याचं धाडस दाखवते. ती या पृथ्वी तलाच्या पाठीवरती फक्त आणि फक्त आपली जन्मदात्री माय असते, जन्मदात्री आई असते. बाळांपणाच्या वेळी आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा ती आपल्याला जन्माला घालते. मला सांगून जाईल, आज विज्ञान एवढं प्रगत झालंय, टेक्निशियन विभागाने एवढी प्रगती केली की बाळ आईच्या पोटामध्ये असताना त्याची गर्भधारणेपासून तर जन्माला येईपर्यंतची इथंभूत अवस्था सोनोग्राफीच्या माध्यमातून डॉक्टरांना त्या ठिकाणी समजत असते आणि डॉक्टर आपल्याला सांगतात सुद्धा. 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळेला बाळाची सोनोग्राफी केली जाते त्यावेळेला त्या बाळाच्या संपूर्ण अवयवांची वाढ झालेली असते. त्या सोनोग्राफीच्या माध्यमातून डॉक्टर आपल्याला सांगत सुद्धा असतात. बघा एवढं विज्ञान प्रगत झालं, परंतु बघा एखादी माय ज्यावेळेला बाळांपणाला डिलिव्हरीला तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतात ना डॉक्टर, त्यावेळेला तुमच्या 2 सिग्नेचर त्या कागदावरती घेतल्याशिवाय डॉक्टर कुठल्याही महिलेला त्या ठिकाणी बाळांपणाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत नाही. त्याचं कारण असं आहे की विज्ञान कितीही प्रगत झालं तरी विज्ञान हे सत्य नाकारू शकत नाही की बाळाला जन्माला घालताना आईचा मृत्यू होऊ शकत नाही, हे सत्य विज्ञान नाकारू शकत नाही. आणि ज्यावेळेला त्या माईच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रसूत कालाची प्रक्रिया चालू असते मायबा, आणि त्या मातृत्वाची प्रसूत कालाची प्रक्रिया चालू असताना कदाचित एखाद्या वेळेला बाळ आडवं येतं आणि बाळ आडवं आल्यानंतर डॉक्टरांच्या समोर सुद्धा प्रश्न पडलेला असतो, नेमकं जगवायचं कुणाला? अशा वेळेला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बाप उभा असतो. डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात, त्या बापाला विचारतात, बाळ आडवा आलेला, मी दोघांना एका जीवाला वाचू शकतो, जर तुमच्या पत्नीला जगवायचं ठरलं तर तुमच्या बाळाचे मला तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतील, आणि तुमचं बाळ जर जगवायचं ठरलं तर तुमच्या पत्नीला मारावं लागेल, सांगा मी काय करू? त्यावेळेला एक बाप म्हणून तुम्ही काय उत्तर द्यावं? बाळाच्या आईला जगवा, बरोबर आहे. परंतु हाच प्रश्न ज्यावेळेला डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटर मध्ये ज्या माईची प्रसूत कालाची प्रक्रिया चालू आहे तिला विचारतात, ताई आज डॉक्टर का झालो, कुणामुळे झालो, कशा करता झालो हे सुद्धा मला कळत नाही, काय झालं डॉक्टर साहेब? ताई बाळ आडवं आले नाही, मला दोघांना एक जीव मारावा लागेल नाही, तुम्हाला जर जगवायचं ठरलं तर तुमच्या गर्भातल्या बाळाचे तुकडे तुकडे करून मला बाहेर काढावे लागतील, आणि तुमचं बाळ जर जगवायचं ठरलं ना ताई तुम्हाला मरावं लागेल, सांगा मी काय करू? त्यावेळेला ती माय उत्तर देत असते, डॉक्टर साहेब मी मरू द्या, मी मेले तरी चालेल, परंतु माझ्या पोटचा गोळा जगवा डॉक्टर साहेब, माझ्या पोटचा गोळा जगवा. मला वाटतं हे उत्तर देणारी या विश्वाच्या पाठीवरती एकमेव जर कोण असेल तर ती फक्त आणि फक्त तुमची आमची जन्मदात्री माई आहे, जन्मदात्री आई. उगाच मातृत्वाचा कोणता असेल तर त्या मातृत्वाने आमच्यासाठी प्राणदान केलं. एका पारड्यामध्ये तिने बाळ ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तिने स्वतःचा प्राण ठेवून आपल्याला त्या ठिकाणी जन्माला घातलंय. हा मातृत्वाचा दुसरा उपकार आहे, मातृत्वाचं दुसरं दान आहे. आमच्यासाठी ती माता प्राणदान करत असते. तिसरं दान सांगून जाईल, तिसरं दान, तिसरा उपकार जर त्या मातृत्वाचा कोणता असेल तर ते आहे रक्तदान. एखादा म्हणेल महाराज रक्तदान करणं काय विशेष आहे, 1000 रुपयाला रक्ताची बॉटल मिळते, मी 50 वेळेला रक्तदान केलं,
आईने रक्त दिले यात काही नवल आहे, परंतु सांगून जाईल आपल्या रक्तदानात आणि आईच्या रक्तदानात जमीन आसमानच अंतर आहे. पहिली गोष्ट, आपण रक्त त्याला देतो ज्याच्या शरीरामध्ये आधीपासूनच रक्त आहे, आणि दुसरी गोष्ट, आपण रक्त त्याला देतो ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप सारखा आहे, ज्याचा आणि आपला रक्तगट सारखा आहे, त्यालाच आपण रक्त देतो. परंतु आईच्या रक्तदानाचं मोठेपण असं आहे मायबाप, ज्यावेळेला गर्भाची उत्पत्ती, त्या बाळाची उत्पत्ती तिच्या गर्भामध्ये होत असते, त्यावेळेला त्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा रक्ताचा थेंब नसतो. म्हणून आईच्या गर्भामध्ये आपल्या शरीरामध्ये पहिला रक्ताचा थेंब जर कोणी दिला असेल तर तो आमच्या जन्मदात्या मायेने दिला, जन्मदात्या आईने दिला. सांगून जाईल विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. विज्ञान सुद्धा अजून इथपर्यंत थांबलेलं आहे की आईच्या गर्भामध्ये वाढत असताना त्या बाळाचा ब्लड ग्रुप जरी वेगळा असला आणि आईचा ब्लड ग्रुप जरी वेगळा असला तरी सुद्धा त्या गर्भामध्ये त्या बाळाला त्या आईचं रक्त चालतं, हे विज्ञानाला सुद्धा न उलगडलेलं कोड आहे. म्हणून तिसरं दान मायले करता कोणतं करत असेल तर रक्तदान. चौथं दान सांगून ठेव. चौथं दान ती माता करते अस्थिदान. अस्थि म्हणजे हाड. ज्याप्रमाणे आपल्याला एखादी बिल्डिंग उभी करायची असल्यानंतर त्या बिल्डिंग मध्ये स्टील महत्वाचं असतं ना, त्याच पद्धतीने ही शरीररूपी बिल्डिंग उभी राहण्याकरता या शरीरामध्ये अस्थि महत्वाचे आहे, हाड महत्वाचे आहे. आणि ती हाड जर आम्हाला कोणी दान केले असतील तर ते आमच्या जन्मदात्या माईने दान केलेली आहे. मायबाप नुसते दान केलेले नाही, स्वतःच्या रक्तापासून तयार झालेलं दूध पाजून त्या अस्थिला बळकट करण्याचे काम केले. स्वतःच्या रक्तापासून तयार झालेलं दूध, त्या दुधाची ताकद सांगून जाईल मायबाप. बघा, ज्यावेळेला माणूस मरतो, माणूस मेल्यानंतर त्याला जाळतात आणि जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सावडायला जातो. सावडायला गेल्यानंतर त्या राखीमध्ये तुम्ही बघा, त्या माणसाचे संपूर्ण अवयव जळून गेलेले असतात. सुंदर त्वचा, कान, नाक, डोळे, हातपाय, कान, लिगामेंट सगळं काही जळून गेलेलं असतं. परंतु आईच्या दुधापासून तयार झालेली हाडं त्या राखीमध्ये दुसऱ्या दिवशी तशीच असतात. आईच्या रक्तदानाची ताकद एवढी आहे, आईच्या दुधाची ताकद एवढी आहे की आपले सुद्धा त्या दुधाला जाळू शकत नाही. हे आईच्या दुधाचं मोठेपण आहे, हे आईच्या दुधाची ताकद. एखादं लोखंड जर तुम्ही मातीमध्ये टाकलं तर 2-5 वर्षांनी त्या लोखंडाची माती होऊन जाते. परंतु या ठिकाणी सर्व जाणकार श्रोते बसलेले आहात. इतिहासामध्ये आपण मोहेंजोदडो संस्कृती, हडप्पा संस्कृती अभ्यासलेली आहे आणि ते शिकत असताना त्यामध्ये असं आलं की पुरातत्व खात्याला उत्खननामध्ये 2 कोटी वर्षांपूर्वीचे माणसाचे हाडा आणि टवक्या सापडल्या. बरोबर आहे, 2 कोटी वर्षांपूर्वीच्या माणसाचे हाडा आणि टवक्या सापडल्या. तुम्ही 2 वर्ष जर लोकांना माती टाकलं तर माती त्याची माती करून टाकते. परंतु आईच्या दुधाची ताकद एवढी आहे की ती हाडं 2 कोटी वर्ष जमिनीमध्ये राहून सुद्धा माती त्या हाडाची माती करू शकली नाही. ही आईच्या दुधाची ताकद आहे, आईच्या दुधाचं मोठेपण आहे. म्हणून चौथं दान करता कोणतं करत असेल तर ते अस्थिदान आहे. आणि 5वं सर्वात महत्वाचं दान सांगून जाईल, जास्त वेळ मी घेणार नाही. आज एका मातृत्वाचं त्या ठिकाणी चक्र हरपलेलं आहे म्हणून मला बोलण्याची वेळ आहे. 5वं सर्वात मोठं दान करता कोणतं करत असेल तर ते तिच्या अब्रूचं दान. अरे जी आब्रू तिनं सख्या बापासमोर उघडी केली नाही, जी आब्रू तिनं सख्या भावासमोर उघडी केली नाही, ती आब्रू त्या लेकराला दूध पाजण्याकरता ती त्या लेकराच्या तोंडामध्ये देत असते. कुठेही बसली असते, ज्यावेळेला तुला कळतं माझ्या लेकराला भूक लागली त्याच ठिकाणी पदर आडवा लावते आणि लेकराला त्या ठिकाणी दूध पाजत असते. कुठेही बसली असते. पूर्वी आमच्या जुन्या लोकांची म्हण होती, बाईचं बसणं घरात असावं, गरीब माणसाचं बसणं मोठ्यावरती असावं. काय काय, बाई माणसाचं बसणं घरात असावं, गरीब माणसाचं बसणं मोठ्यावरती असावं, गरीब माणसाचं खाणं झाकून असावं आणि बाई माणसाचं राहणं झोपून असावं. का झोपून असावं तर आमच्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये स्त्री हे धन मानलेलं आहे आणि धन नेहमी झाकून ठेवतात, नाहीतर चोर धर्म म्हणत असतो. बाईचं राहणं झोपून असावं, गरीब माणसाचं खाणं झाकून असावं, बाईचं बसणं घरात असावं आणि गरीब माणसाचं बसणं ओट्यावरती असावं. पण थोडं बदलू माय बाबा, थोडं बदलू.
त्या वाटोळ्याला दुसरं काही करा. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माई कुठेही बसली असू द्या, ज्या वेळेला तिला कळतं ना माझ्या लेकराला भूक लागली आहे, त्याच ठिकाणी त्या लेकराला दूध पाजत असते. आणि त्या अवस्थेमध्ये त्या लेकराकरता ते दूध नाही, तर ते अमृत आहे. अंगणवाडीला सेविका सांगत सुद्धा असत बघा की बाळाला 6 महिन्यांपर्यंत आईच्या अंगावरच दूध पाजा, त्याच्याकरता त्या अवस्थेमध्ये त्या बाळाकरता ते अमृत आहे. एक जिवंत उदाहरण सांगून द्यायचं. या हिंदुस्थानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होऊन गेल्या सांगता येईल? स्वर्गीय इंदिराबाई गांधी. ज्यांना स्वर्गीय इंदिराबाई गांधी त्या 17व्या दशकामध्ये या हिंदुस्थान सारख्या बलाढ्य देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, त्यावेळेला जगासाठी ते आश्चर्य होतं नाही बा. परंतु इंदिराबाईंच्या जीवनातील एक जिवंत घटना आहे. इंदिराबाई देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि विदेश दौऱ्यावरती गेल्या. विदेश दौऱ्यावरती गेलेले असताना काही न्यूज रिपोर्टर, काही पत्रकार त्यांचे त्या ठिकाणी परिचय घेण्याकरता आले. विचारले, परंतु एका पत्रकाराने फार महत्वाचा प्रश्न विचारला की सांग ना इंदिराबाई, तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे? त्या पत्रकाराला असं वाटलं होतं एखादी इंदिराबाई असं उत्तर देईल की या गणतंत्रानं बलाढ्य असणाऱ्या हिंदुस्थान सारख्या राष्ट्राची मी पहिली महिला पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतींकडून त्या पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल, असं उत्तर त्या न्यूज रिपोर्टरला, त्या पत्रकाराला अपेक्षित होतं नाही का? परंतु इंदिराबाईंनी ते उत्तर दिलं नाही. इंदिराबाईंनी काय उत्तर दिलं का नव्हते घेऊ नाही का? इंदिराबाई म्हणतात, ज्यावेळेला माझा राजू जन्माला आला, या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजूजी गांधी, ज्यावेळेला माझा राजू जन्माला आला आणि राजू जन्माला आल्यानंतर प्रथम दूध पाजण्याकरता मी त्याला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर त्यावेळेला त्याच्या मऊ ओठाने माझ्या स्तनाग्राला स्पर्श केला आणि प्रथम दूध ओढल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जी आनंदाची लकेट निर्माण झाली, तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. आता एक आई बोलत नाही, एक पंतप्रधान बोलते. म्हणून 5वं सर्वात महत्वाचं दान महिलेकरता कोणतं करत असेल तर ते तिच्या अब्रूचं दान आहे. असे अनंत उपकार आहेत. मी मातृत्वाच्या उपकारांवरती बोलायला गेलो तर कदाचित माझा जन्म सुद्धा अपुरा पडेल, एवढे त्या मातृत्वाचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणून त्या मातृत्वाकरवी भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिला. भगवान परमात्म्याने नरदेह दिला, परंतु कुणाच्या गर्भामध्ये आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या आईच्या गर्भामध्ये आपल्याला प्राप्त झाला. आणि हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाची विशेषता जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात. महाराज म्हणतात, या नरदेहाचं मोल फार आहे, परंतु या नरदेहाचं महत्व, या नरदेहाचं मोल तुम्हाला कळत नाही. आपण फक्त जन्माला आलोय, परंतु आपल्याला या नरदेहाचं मोल कळलं असं अजिबात नाही. परंतु महाराज म्हणतात, या नरदेहाचं मोल फार आहे. किती मोल आहे तर त्या मोलाचं त्या ठिकाणी शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही, एवढं या नरदेहाचं महत्व आहे, एवढं या नरदेहाचं मोल आहे. हा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला इथपर्यंत खरंच आहे. महाराजांना विचारू, महाराज हा नरदेह भगवान परमात्म्याने दिला, मग या नरदेहाचं एवढं महत्व काय आहे, एवढं तुम्ही का भूषण सांगता? तर महाराज म्हणतात, गड्या हा नरदेह तुम्हाला भेटला, परंतु हा नरदेह भेटण्याकरता स्वर्गातील देवदेवता भगवंताच्या समोर प्रार्थना करतात की स्वर्गीची आम्हाला इच्छिता की देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातील देवदेवता या मृत्यूलोकामध्ये या नर शरीराला, मानवी शरीराला जन्माला येण्याकरता भगवंताजवळ त्या ठिकाणी प्रार्थना करतात. परंतु भगवान परमात्म्याने तो नरदेह त्यांना न देता तो नरदेह तुम्हाला दिलाय. म्हणून आपण खरंच भाग्यवान आहोत गड्या की हा नरदेह तुम्हाला प्राप्त झाला. आणि म्हणून या नरदेहाचं मोल महाराज अभंगाच्या प्रथम चरणात
परंतु हा गरदेव अति मोलाचा आहे. त्याचं मोल काय आहे तर हा गरदेव प्राप्त व्हावा अशी स्वर्गाची देवदेवतांची इच्छा आहे. परंतु त्यांना न प्राप्त व्हाता तो आम्हाला प्राप्त झाला आहे. परंतु या गरदेवाचं मोल तुम्हाला आम्हाला कळलं नाही. गरदेवाचं मोल कळलं नाही. आपल्याला फक्त असं वाटतंय की म्हणून संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मकीचे आणि स्वर्ग सुख भोगीचे म्हणून माऊली त्यांना म्हणताय या पृथ्वी तलावरती असा एक वर्ग आहे की म्हणून संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्मकीचे की त्याला असं वाटतं की संसारामध्ये जन्माला आल्यानंतर यज्ञाधिक कर्म करावं आणि मनोहर असणारं स्वर्ग सुख भोगावं. स्वर्ग सुख किती मनोहर आहे याचं वर्णन माऊली त्यांना केलेलं आहे. आपण तर काय स्वर्गामध्ये जाऊन आलो नाही. आपण गेल्यानंतर प्रत्येकाच्या समोर स्वर्गवासी कैलासवासी लावल्या जातं. नरकवासी कुणी लावत नाही आणि तिथेही गेल्याशिवाय कुणी राहत नाही. परंतु त्या स्वर्गाचं वर्णन माऊली ज्ञानोबांनी केलं. जे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जे गंधर्व गाणी गाती रंभा ऐसिया नाचती मुख्य विलासी अंकुरिया. महाराज म्हणतात अमरत्व हे सिंहासन आहे. रंभा उर्वशी सारख्या सुंदर सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी नृत्य करतात. चिंतामणीचे कळप आहे, कल्पवृक्षांची बाग आहे आणि एवढं असताना स्वर्ग सुख मनोहर आहे. ते भोगण्याकरता तुमच्या आमच्या सर्व जीवांची धडपड आहे. महाराज म्हणतात या पृथ्वी तलावरती नरदेहाला जन्माला आल्यानंतर ज्या माणसाचे 100 यज्ञ पूर्ण होतात ना त्याला इंद्रपद प्राप्त होतं. परंतु ते इंद्रपद सुद्धा जास्त दिवस टिकत नाही. जोपर्यंत आपलं पुण्य आहे ना तोपर्यंतच ते इंद्रपद त्या ठिकाणी सांभाळलं जातं आणि ज्या दिवशी आपलं पुण्य संपेल पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये माघारी यावं लागतं. मग या पुण्याची पावती सरे सभेची इंद्रपणाची मुली उतरे आणि मग परत येऊ लागती माघारी मृत्यू लोका. महाराज म्हणतात इंद्रदेवाचं पुण्य संपल्यानंतर त्याला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि त्यांना सुद्धा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्या टाकावं लागतं. परंतु तुम्हा
किंवा मला जर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ किती. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर सुटायचं असेल तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून हा नरदे आपण फुकट जाऊ द्यायचा नाही. महाराजांचं म्हणणं आहे, या नरद्याचं मौन, या नरद्याचं महत्व आपण जपलं पाहिजे. म्हणून या नरदे भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. या नरद्यानं आपण काय करावं? तर भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारावं, त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं, त्याचं नामसंकीर्तन करावं. आणि त्याचं नामसंकीर्तन जर केलं तरच आपल्या जन्म मृत्यूच्या व्याधी तुटणार आहे, जन्म मृत्यूचे बंधन तुटणार आहे. भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं, अर्जुना, जो मग होय अनन्य शरण त्याचे निवारण जन्म मरण, या लागे शरणागता शरणीची येतो. अर्जुना, जो मला अनन्य भावाने शरण येतो, जो माझं नामचिंतन करतो, जो माझं दास्यत्व स्वीकारतो ना, अशा माझ्या भक्ताचं मी जन्म मरण निवारण करून त्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. तेशा मम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवानी चरण पार्थ म्हणजे अभिषेक चितसा. भगवंत म्हणतो, अर्जुना, माझं माझ्या भक्तावरती विशेष प्रेम आहे. आणि ते प्रेम प्रदर्शित करत असताना त्या श्लोकाची काही माऊली त्यांनी ओवी दिली. किंबहुना धनुधरा जो मातेचे उदरा तो मातेचा स्वयंपाक घेतो. ज्याप्रमाणे आईच्या उदरी जन्माला आलेल्या बालकावरती त्या आईचं किती प्रेम आहे हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात, जो माझं नामचिंतन करतो ना, अशा माझ्या भक्तावरती माझं विशेष प्रेम आहे. त्या प्रेमाचं शब्दामध्ये वर्णन करता येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? तर त्या भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याला शरण केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्याला शरण केल्यानंतर तो भगवान परमात्मा काय फक्त आपल्याकडून भक्तीच करून घेतो अशाच बात नाही आहे. तो भगवान परमात्मा आपल्या संपूर्ण चिंता वाहण्याचं काम करतो. नवव्या अध्यायामध्ये माऊली भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं, अनन्य चिंतयंतो मां नित्ययुक्ता उपासते. अर्जुना, जो मला अनन्यची रक्षणी अनुसरणेला माझे मागणी तेव्हाची तयाची चिंतोनी मदत पडली. बस एक वटून ज्यावेळेला भक्त माझ्या भक्तीला लागतील त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण चिंता वाहण्याचं काम मी करतो. आणि याचं उदाहरण, याचं प्रमाण महाराजांनी दिलं. उंच नीच काही नाही भगवंता तिष्ठे भागवती देखून या दासी पुत्र कने विदुराच्या भक्ती दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी नामस्मरण केल्यानंतर तो भगवान परमात्म्याने कोणाकोणाची काय काय कामं केली याचे अनंत उदाहरण आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. संत चोकोबाईंचं उदाहरण सांगण्यासारखं आहे. संत चोकोबाईंचं उदाहरण सर्वांना माहीत सुद्धा. संत चोकोबा हे भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त होते. आणि ज्यावेळेला त्यांची पत्नी गरोदर असताना, आता 2-4 दिवसांमध्ये त्यांच्या पत्नीचं त्या ठिकाणी बाळंतपण होणार आणि अशा दिवसांमध्ये पंढरीची वारी आली. संत चोकोबाईंनी त्या ठिकाणी गरोदर अवस्थेत त्या पत्नीचा विचार न करता, घरादाराचा विचार न करता संसाराचा त्याग करून पंढरीच्या वारीला निघून गेले. पत्नीने सांगितलं, हो 4-5 दिवसानंतर माझं बाळंतपण होणार आहे, घरी मी एकटीच राहणार आहे, तुम्ही तर वारीला चालला, तुम्ही माझ्याजवळ थांबणार नाही. एक काम करा, पंढरीला जाता जाता वाटेमध्ये तुमच्या बहिणीचं म्हणजे माझ्या नंदेचं घर लागतं, तुम्ही पंढरीला जा, परंतु माझ्या नंदीला माझं बाळंतपण करण्यासाठी पाठवून द्या. या बोलीवरती संत चोकोबाई त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबारांच्या वेदनामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेला त्या ठिकाणी प्रस्थान केले. परंतु त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये एवढे काही तल्लीन झाले की स्वतःच्या बहिणीचं घर पाठीमागे गेलं. याचं बाण सुद्धा संत चोकोबारांना राहिलं नाही. पंढरीत जाऊन पोहोचले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, बारीला लागले, दर्शनाला समोर आले. एक एक करता करता संत चोकोबारांची त्या ठिकाणी दर्शनाची वेळ आली आणि दर्शन घेण्याकरता संत चोकोबारांनी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं. पांडुरंग परमात्म्याने बघितलं, अरे हा चोखा माझा लढीवाळ भक्त आहे, त्याच्या पत्नीचा आता उद्या परवा बाळंतपण होणार आहे आणि तिचा त्याग करून हा माझ्या दर्शनात आलेला आहे. आता याच्या संसाराची चिंता, याच्या पत्नीच्या बाळंतपणाची चिंता मला निवारण करणं महत्वाचं आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं संत चोकोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं, चोकोबारांच्या घरी आले आणि
दारावरती थाप मारली. चकोरांच्या त्या ठिकाणी घरावरती थाप मारली. आवाज दिला, वहिनी मी तुमचं बाळांपण करण्याकरता आली आहे. मी तुमची नणंद आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या बघितलं तर ती त्यांची नणंद नव्हती. भगवान परमात्म्याने त्यांच्या नंदीचं रूप घेतलं, चकोरांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि चकोरांच्या पतीचं बाळांपण केलं. एवढी कामं तो भगवान परमात्मा भक्ताची करत असतो. परंतु त्याच्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे तर भगवंताविषयी भाव पाहिजे. आपण वरवर किती नामचिंतन केलं, किती पोथ्या पुराण पाठ केले, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही. देव भावाचा भूकेला त्याला फक्त त्या ठिकाणी अंतःकरणाचा भाव लागतो. मी एक प्रश्न करतो, मला सांगा, आपली आई समोर उभी असल्यानंतर ती आपल्याला भावनेच्या डोळ्याने दिसते की व्यावहारिक डोळ्याने दिसते? कोणत्या दृष्टीने दिसते? भावनेची दृष्टी असेल तर ती आई आहे, नाहीतर व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं तर ती फक्त एक बाई आहे. म्हणून त्या बाईची आई दिसण्याकरता आपल्या दृष्टीमध्ये भाव लागतो, आपल्या अंतःकरणामध्ये भावना लागते. मंदिरामध्ये जर गेलो, अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर त्या ठिकाणी समोर फक्त आपल्याला दगड दिसेल. परंतु ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये भाव असतो ना, त्याला त्या मूर्तीमध्ये, त्या दगडामध्ये देव दिसतो. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये भाव अतिशय महत्वाचा आहे. आणि भावयुक्त अंतःकरणाने जर आपण भक्ती केली, त्या पांडुरंग परमात्म्याचा जर दास झालो, तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाची, या नद्याची धन्यता होणार आहे. हेच महाराज अभंगाच्या कथेचे धन्य आम्ही जन्मालो
आम्ही धन्य झालो. परत कशामुळे झालो तर दास विठोबाचे झालो. आम्ही विठोबाचं पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं म्हणून आम्ही धन्य झालो. इतर देवदेवतांचं दास्यत्व जर स्वीकारलं असतं तर आमच्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती झाली असते. तरी त्या इंद्रादी देवाचे भजन ते देवाची पूर्ण मृत्यूग्रस्त. महाराज म्हणतात इंद्रादी देवाचं जर तुम्ही भजन केलं तर ते देवच त्या ठिकाणी जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अटकलेले आहे आणि तुमचं काय जन्म मरण निवारण करणार. म्हणून अशा परमात्म्याचं नामचिंतन करायचं, अशा परमात्म्याचं भजन करायचं की तो भगवान परमात्मा आपलं जन्म मरण निवारण करेल. म्हणून महाराज म्हणतात आम्ही पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं, दास विठोबाचे झालो. विठोबाचं दास झालो का तर तो विठोबा आमचं जन्म मरण निवारण करणार आहे. बाकीच्या देवतांना जर शरण गेलो, शेजारी शेजारी दैवत आहे, कोण पूजिती भूते घेते, बाकीच्या देवतांना जर आपण शरण गेलो तर त्या ठिकाणी ते तुमचा आमचं जन्म मरण निवारण करणार नाही. म्हणून महाराज म्हणतात दास विठोबाचे झालं. महाराजांनी जर थोडा बदल केला असता, दास विठोबाचे म्हणण्याचे दास मसोबाचे झालो असतो, असे चाललं असतं. परंतु महाराज म्हणतात की ते देवता आपलं जन्म मृत्यू निवारण करणार नाही आहे. आपलं जन्म मृत्यू निवारण करण्याचं काम कोण करेल तर फक्त पांडुरंग परमात्मा करेल. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही आम्ही एकदा मोठ्या प्रेमाला भजन करायचं. सर्वांनी वरती हात करायचे. हा टाळ्या वाजून वाजून सगळे हात धरलेले वरती करा. केले का सर्वांनी? पाठीमागे तिकडे विठोबा रघुमा महाराज म्हणताय की भगवान परमात्म्याचा अशा पद्धतीने गोरोबा काकांना हात फुटले होते महाराज. एवढा भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. फक्त कीर्तनकारांनी सांगितलं हात वरती करा, टाळी वाजवा, एवढ्यापुरतं नाही. त्या टाळीचं महत्व विज्ञानानं त्या ठिकाणी मान्य केलंच केलं. परंतु अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर त्या टाळीचं महत्व एवढं आहे की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये संत गोरोबा काकांना त्या ठिकाणी हात फुटावे. महाराज हे टाळीचं महत्व आहे. म्हणून अशा प्रकारे आपण तुम्ही भगवंताचं नामचिंतन जर केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या हृदयाची त्या ठिकाणी धन्यता होणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणताय आपण पांडुरंग परमात्म्याचं दास झाल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याने आपल्याला जे आयुष्य दिले ना
ते आयुष्य आपण कशा पद्धतीने घालवलं पाहिजे, तर त्या आयुष्याच्या द्वारे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर भगवान परमात्म्याने आयुष्य काय तुम्हाला फक्त खाना पिना चैन से सोना नाहक जिंदगी गवाना याच्याकरता नाही दिलेलं. त्या भगवान परमात्म्यानं हे आयुष्य तुम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्याच्या जवळ जाण्याचं सामर्थ्य नामचिंतना करता देवे दिला भजन गोमटा तो या नाला पांडवाधिकेचा. आणि याच ज्ञान त्या भगवान परमात्म्याचं भजन करता येते, याची देवीकडे देवाचे भजन आणि ते ज्ञान नाही होते. म्हणून या आयुष्य भगवान परमात्म्याने कशाला करता दिलं, तर भगवंताचं नामचिंतन त्याचं नामचिंतन करण्याकरता दिलं. या आयुष्याच्या साधनानं आपण काय केलं पाहिजे, सच्चिदानंद पदवी मिळवली पाहिजे. आपण अनेक पदव्या मिळवतो, इंजिनिअरिंग डॉक्टरेट त्या ठिकाणी LLBच्या अनेक पदव्या मिळवतो आणि ह्या पदव्या देणारे अनेक विद्यापीठ अनेक युनिव्हर्सिटी आहे. परंतु सच्चिदानंद पदवी ही जर कुठे भेटत असेल तर ती फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ भेटते. आणि त्या सच्चिदानंद पदवीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. महाराज म्हणताय या आयुष्याच्या साधनानं तिथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कबीरदास महाराज म्हणताय औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. महाराज म्हणताय औट हात का, आउट माहिती का, आउट नाही माहिती का, आउट आहे आउटचे खूप प्रकार आहे. एखादा सायकल आउट आणि एखादा जर एका मानव 3.5 हातांचा अन्न देव भगवान परमात्म्याने दिला, परंतु आपण खाया पिया सुख से सोया ना आपण खाऊन पिऊन संपत्ती पैसा हलका कमवण्यामध्ये त्या आयुष्याचा उपयोग करत असतो. महाराज म्हणतात तुम्ही कमवून किती कमवाल, संपत्ती कमवून आपण किती कमवणार आहोत. रावणासारखे कमवू का, रावण किती श्रीमंत होता. आपण दसऱ्याला काही भागांमध्ये रावणाचं त्या ठिकाणी पुतळे जातात महाराज, परंतु आपल्या मराठी भाषेत जर सांगायला गेलं तर रावणाचा आपण पुतळा जाळावा एवढी आपली पात्रता नाही, एवढी आपली लायकी नाही. त्याचं कारण रावण फार विद्वान पंडित होता. रावणा एवढी संपत्ती आज कलियुगामध्ये कोणालाच प्राप्त होणार नाही. किती संपत्ती होती महाराजांनी वर्णन केलं. कोटी गरज कासावी तांब्याची शुद्ध कांचनांची 7 कोटी, 1 कोटी गरज 24 कॅरेट सोन्याची होती. मला सांगा ज्याची 7 कोटी गरज शुद्ध 24 कॅरेट सोन्याची असल्यावर त्याच्या घराची शिका काय सिंगाराची असते. एवढा रावण महान होता, एवढी संपत्ती होती. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय राक्षसाचा सोन्याची पुरी आहे, सोन्याची नगरी आहे, तिला समुद्राचा वेढा आहे. आणि समुदाय काळा राक्षसांचा एवढा रावण महान होता, एवढा श्रीमंत होता. त्या रावणाचं जर त्या ठिकाणी सामर्थ्याचं वर्णन जर करायला गेलं तर संत महापुरुष म्हणतात की त्रैलोक्यामध्ये त्या रावणाचं सामर्थ्य अजराचे गाजत होतं. 33 कोटी देवता त्या रावणाच्या बंदीशाळेमध्ये होते. 33 कोटी देवता त्याच्या दरबारामध्ये काम करण्याकरता होते. मायबा कोणकोणत्या देवानं काय काम केले याची यादी संतांनी दिली. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाही धरी वायू सरंदा पूजन कोसरी विधी ते करी दळण कांडण आश्विनी कुमार तुम्ही परिमळ द्यावे श्रेष लागुनी विलंब होता अर्धाक्षणी दासी धावली धुमसती मैदानी व कानडे करती राक्षसांच्या लाड्या खाडे आरसान दाविती जयाकडे तुझी रोकडे भुकाडी नवग्रहांची पिढा काढी ती रावणे घातली मांदवली पायी अडकवली पिढी पायरी तरी अडकवले विघ्न रावशिके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे गाडवांचे कळप गाडे चौकडे ओढत असे. कोणकोणत्या देवानं काय काम केलं याची यादी संतांनी दिली. इंद्रवारी चंद्र छत्रधरी, इंद्र आणि चंद्र वारी वारीनं रावणाच्या डोक्यावरती छत्र धरण्याकरता होते. यमदेव त्याच्या दरबारामध्ये पाणी भरण्याकरता होता. अखिल महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे खंडोबा मल्हारी मार्तंड, ते खंडोबा मल्हारी मार्तंड रावणाच्या दरबारामध्ये राक्षसांच्या दाड्या करण्याकरता होते. मैरान देव कानडे तर ते राक्षसांच्या दाड्या खाडे. आपण जन्माला आल्यानंतर ब्रह्माकडे आपण कुंडली पाहिलं जातं कोणता ग्रह अनुकूल आहे कोणता ग्रह प्रतिकूल आहे. पण रावणानं काय केलं होतं, नवग्रहांची पिढा गाडी ते रावणे घातली मांदवली पायी अडकवली पिढी पायरी तडी अडकवली. त्या रावणानं काय केलं, त्या नवग्रहांची पिढा काढून टाकली. ते 9 ग्रह पालथे टाकले आणि त्या 9 ग्रहांच्या 9 पायऱ्या बनवून रोज त्या पायऱ्या चढवून रावण सिंहासनावरती आरूढ व्हायचा.
आपल्यामध्ये विघ्न आल्यानंतर आपण त्या गणपती बाप्पाचा धावा करतो नाही बा, तो गणपती बाप्पा विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होऊन बापुढे गाढवांची कळप गाडे चौकडे उडत असे. तो गणपती बाप्पा रावणाच्या दरबारामध्ये गाढव बनण्याकरता होता. विचार करा, ते स्फोटी देवता त्याच्या हाताखाली कामं करत होते, ब्रह्मदेव पंचांग सांगत होते. एवढं त्या रावणाचं सामर्थ्य होतं, त्या रावणाची श्रीमंती एवढी होती की रावणाला रोज एक मुकुट लागायचा. आणि तो मुकुट काही साधा नव्हता. त्याचा मुकुट म्हणजे काय आपली 35 रुपयाची कांचीची टोपी आहे का? फंक्शन झालं का टोपी बदलली. हिरे माणिक मोती यांनी भरलेला त्याचा मुकुट असायचा. आणि या पाण्याला त्याला जो मुकुट घातला, तो मुकुट त्याला डायरेक्ट पुढच्या पाण्यामध्ये यायचा. म्हणजे रोज एक मुकुट रावणाला लागायचा. अशा वर्षाचे किती मुकुट रावण बदलत होता? 365? नाही नाही नाही, 365 म्हणजे 365 नाही. रावणाला डोके किती होते? रावणाच्या डोक्याचा हिशोब करण्याकरता डोकंच लागतं मला. रावणाला 10 डोके होते. प्रत्येक डोक्याला रोज एक मुकुट. रोजचे त्याला 10 मुकुट म्हणल्यानंतर वर्षाचे किती व्हायचे? एवढा रावण श्रीमंत होता. भगवान श्रीकृष्णापेक्षा 5 पट ऐश्वर्य, 5 पट बायका त्याला जास्त होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,000 बायका सांगितल्या, परंतु श्रीकृष्णापेक्षा 5 पट 16 पंचे 80 सहस्र सुंदरा कामिनी मुख्य मंडोदरी अंतरंगी. त्याला 16,000 बायका होत्या. 1.25 लाख नातू आहे, पंतू आहे. बरं, त्याच्या बायका म्हणजे काय निचमीच्या डोळ्याच्या चपट्या नाकाच्या थोडी होते. सुंदर कामिनी होत्या, एक उडी सुंदर होती. आणि मुख्य मंडोदरी अंतरंगी 16 त्या ठिकाणी 80,000 बायका, 1.25 लाख नातू आहे, पंतू आहे. मी तर म्हणेल एखाद्या वार्डातून रावणानं फॉर्म भरला असता तर समोरचं तर डायरेक्ट डिपॉझिट जप्त झालं असतं. एवढं मतदान त्याच्या घरचं होतं. एवढा रावण श्रीमंत होता. त्याच्या भक्तीचं वर्णन जर केलं तर रावणासारखा शिवभक्त आजपर्यंत पृथ्वी तलावरती जन्माला आला नाही. भगवान भोलेनाथाचं जे शिव तांडव आहे, जटाटवी गलत ज्वल प्रवाहात पावी रस्तरे गरीवलंब लंबिता भुजंग तुंग मालिकाम डबड 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 निनाद डबडमयम चकार चंड तांडवम करोतुर शिव शिवम जटाकटा संग्रम ब्रह्मनिरी पनिर्झरी विनोदरी चिवंदरी विराजमान मूर्धनी डगड 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 ज्वल लाजपट्ट पावते किशोर चंद्रशेखरी रतिपती क्षणम मम दराधरेंद्र नंदिनी विलासवंत बंधुर स्फूर्तिगंत संतती प्रमोदमान मानसे. हे फार मोठं शिवतांडव आहे. आणि हे शिवतांडव लिहिण्याचं काम रावणानं केलेलं आहे. म्हणून रावण साधा माणूस होता, रावण विद्वान होता, रावण ऐश्वर्यवान होता, रावण श्रीमंत होता. परंतु एवढी श्रीमंती कमावून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि त्या अहंकारापायी शेवटी रावणाला मरावं लागलं. आणि मेल्यानंतर रावण त्या संपत्तीत सोबत काहीच घेऊन गेला. तुका म्हणजे त्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. एवढी संपत्ती असून सुद्धा कवडी सोडून द्या, कमरेवरचा कर्दोरा सुद्धा रावण सोबत घेऊन गेला नाही. मग त्याने एवढी संपत्ती कमावून जर रावण मोकळ्या हाताने गेला तर तुम्ही आम्ही काय सोबत नेणार आहोत? म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काही सोबत नेणार नाही आहोत. महाभारतात एक दुर्योधनाचं उदाहरण आहे. दुर्योधनाकडे किती श्रीमंती होती, किती सत्ता होती. त्यावेळेचा अखंड हिंदुस्थानचा सम्राट राजा धृतराष्ट्र आणि त्या धृतराष्ट्राचा मोठा मुलगा युवराज दुर्योधन. धृतराष्ट्र डोळ्याला अंधळा होता. अंधळा असल्यामुळे संपूर्ण राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी युवराज दुर्योधनावरती होती. अखंड हिंदुस्थान आज आपल्याला नकाशामध्ये दिसतो तेवढा नाही. पूर्वी अखंड हिंदुस्थान अफगाणिस्तान पासून तर श्रीलंकेपर्यंत एवढं हिंदुस्थान चालवण्याची, ती सत्ता चालवण्याची जबाबदारी दुर्योधनावरती होती. पितामह भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य, अजयपुत्र कर्णासारखे महान योद्धे त्याच्या सभेमध्ये कार्यरत होते. परंतु दुर्योधनाकडून पाप झालं. त्या पापाच्या द्वारे शेवट संपत्ती सुद्धा, सत्ता सुद्धा त्याच्या कामी आली. पाप झालं. पांडवांना गद्दारीने फितूरीने युद्धाचं निमंत्रण दिलं. पांडव त्या ठिकाणी डावावरती डाव हरत गेले. आणि शेवटी पांडवांनी द्रौपदीला डावावरती लावलं. द्रौपदीवरती सुद्धा पांडव डाव हरले. द्रौपदीवरती पांडव डाव हरल्यानंतर दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. अरे ती सुंदर असणारी स्त्री, ती द्रौपदी आमच्या दासी झालेली आहे. दुर्योधनाने त्या ठिकाणी दुःशासनाला आज्ञा दिली, द्रौपदीच्या महालामध्ये जा आणि ज्या अवस्थेमध्ये द्रौपदी असेल परपटत घेऊन ये. दुःशासन जातोय. द्रौपदीच्या
घातला, फरफडत तिला त्या ठिकाणी राज दरबारामध्ये घेऊन आला. आणि राज दरबारामध्ये घेऊन आल्यानंतर दुर्योधन इथपर्यंत थांबला नाही. दुर्योधनानं संकेत केला. दुर्योधनाचा संकेत ग्राह्य म्हणून दुःशासनानं तिच्या वस्त्राला हात घातला आणि वस्त्र हरण करू लागला. परंतु द्रौपदीचं नशीब एवढं बलवंत होतं की भगवान परमात्म्याने तिला वस्त्र पुरवलं नाही. बा एवढंच नाही, त्या दुर्योधनानं उन्मत्त झालेल्या दुर्योधनानं तिला स्वतःची मांडी उभी करून दाखवली. त्या मांडीवरती तुला बसायला लावेल हा अपशब्द वापरला. त्या अपशब्दाचा परिणाम असा झाला, महाभारतासारखं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये महान कौरव पक्षातील महान योद्धे मारले गेले, शल्य मारला गेला, द्रोणाचार्य मारले गेले, भीष्माचार्य मारले गेले, कर्ण मारला गेला, दुर्योधनाचे 99 भाऊ मारले गेले आणि शेवटी दुर्योधन एकटाच उरला. एकटा उरल्यानंतर पांडवांच्या भीतीने पळत सुटला, सरोवराच्या तळाला जाऊन बसला. आणि सरोवराच्या तळाला जाऊन बसल्यानंतर भीमाला आठवलं, अरे त्या दुर्योधनानं माझ्या पत्नीला मांडी उडी करून दाखवली, या मांडीवर तुला बसायला लागेल हा अपशब्द वापरला. त्या दुर्योधनाच्या मांडीचा मी गणेला चेता केल्याशिवाय राहणार नाही. कुठाय दुर्योधन म्हणून गावात पळत सुटला, सरोवराच्या तळाला गेला. आणि सरोवराच्या तळाला गेल्यानंतर दुर्योधनाला मुंडक धरून वरती आणलं आणि जी मांडी त्यानं उडी करून दाखवली होती, या मांडीवर तुला बसायला लागेल अपशब्द वापरला होता. त्या मांडीचा भीमेनं गदागदाने चेता करून टाकला. शेवटी दुर्योधन त्या ठिकाणी पाणी म्हणून ओरडू लागला. बा एवढी सत्ता होती, परंतु शेवट पाणी पाजण्याकरता कोणी शिल्लक राहिलं नाही. म्हणून महाराज म्हणतात ही सत्ता, ही श्रीमंती ही तुमच्या आमच्या कामी येणार नाहीये. म्हणून त्या श्रीमंतीच्या त्या सत्तेच्या आशेमध्ये न गुंतता हे आयुष्य आपण भगवंत कार्यामध्ये सत्कार्यामध्ये त्या ठिकाणी वाहून दिलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि या आयुष्याच्या द्वारे आपण सच्चिदानंद पदवीपर्यंत प्राप्त झालो पाहिजे. हेच महाराज सगळं अभंगाच्या आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधनानं पदवी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या विद्यापीठामध्ये आपल्याला भेटणार नाही. ती पदवी जर प्राप्त करायची असेल तर आधी काय करावं लागेल? सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्त समाधान आणि मग सर्व सुख यावं सर्व अलंकार आनंद निर्भर तुझं असो. महाराजांचं त्या ठिकाणी विचारलं सच्चिदानंद पदवी म्हणजे काय? तर महाराज म्हणतात सतचित आनंद, सतत चित्तामध्ये आनंद धारण करून राहणं, समाधान जगद्गुरु तुकोबारायांचं बघा ना, जगद्गुरु तुकोबाराय नव्या जगद्गुरु तुकोबारायांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले, परंतु जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली नाही. जगद्गुरु तुकोबाराय किती श्रीमंत होते? पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती तुमच्या आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली आहे. 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी केली. आणि कर्जमाफी केल्यानंतर एवढी वाईट परिस्थिती आली की ज्या लोकांनी ज्यांनी कर्ज माफ केले ना ती लोक त्यांना भीक सुद्धा वाढत नव्हती. महाराज कोपला पाटील गावीचे हे लोक आता मला भीक कोण घाली, अरे भीक घालण्याकरता कोणी तयार होत नव्हतं. एवढी गरिबी आली तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आनंदानं राहत होते, आनंदानं डुलत होते. विचारलं महाराज तुम्ही एवढं आनंदानं कसं काय राहत आहे? अरे अन्न करता तुमची एक पत्नी मरण पावली, एवढी दयनीय परिस्थिती तुमच्या
आनंदानं राहत आहे त्याचं कारण काय? तेव्हा महाराजांनी सांगितलं सदा नाम घोष करू ही कथा. त्याने सदा चित्ता समाधान आणि त्याच नामस्मरणाच्या जोरावरती सर्व सुख मिळालं, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. म्हणून या आयुष्याला आपण काय केलं पाहिजे? या आयुष्य आपण फुकट न घालवता या आयुष्यात आपण सच्चिदानंद पदवी मिळवली पाहिजे. आणि ती पदवी मिळवण्याकरता आधी काय करावं लागेल? दास विठोबाचे झालो. आधी आपल्याला भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. आणि ज्यावेळेला आपण भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारू आणि आयुष्यानं त्या सच्चिदानंद पदवीपर्यंत जाण्याचं म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ जाण्याचा प्रयत्न करू ना, त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम म्हणतायत असं जर आपण मनुष्य शरीरामध्ये जीवन जगलो तर तुमच्या आमची स्वर्गाची वाट मोकळी होणार आहे. हेच मला संत अभंगाचं शेवट. तुका म्हणे Thank you.
माझा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विभवाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विभवाचे झालो तुका म्हणे पावतणी तुका म्हणे पावतणी करू स्वर्गाची निशाने धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. महाराज म्हणताय या नद्यासमोर फार आहे. हा नदी एकदा गेल्यानंतर पुन्हा भेटणार नाही आहे. एकदा माणूस गेल्यानंतर पुन्हा त्या माणसाचा माणूस होणार नाही. ऊसाचा ऊस होऊ शकतो, माणसाचा माणूस होणार नाही. ज्यावेळेला ऊसाचे आपण कांड करून जर वावरात घेऊन पुरले त्याला त्या ठिकाणी खत पाणी जर घातलं तर त्या ऊसाचा ऊस उगवून येऊ शकतो. परंतु एखाद्याचा म्हातारा मेला ती कांडोळी करून त्याला जर शेतात घेऊन पुरला त्याला जर खाद्य पाणी घातलं मला सांगा त्या म्हातारा उगवून येणार आहे. म्हणून महाराज म्हणतात ऊसाचा ऊस होऊ शकतो, माणसाचा माणूस उगवून येणार नाही. म्हणून हे आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला एकदाच दिलेलं आहे. कागद टाळी न्याय या न्यायाप्रमाणे एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये नरदेह सापडला आहे. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. म्हणून हा नरदेह हे आयुष्य तुम्ही आम्ही वाया न जाऊ देता या आयुष्याच्या जन्माजवळ जाण्याचं सामर्थ्य आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. असो यथामती यथा अवकाश भगवान परमात्म्याने जशाप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी शकुंतला अण्णासाहेब टिक्कर आजींना आज परिवारातून जाऊन वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं वर्ष श्राद्ध ब्रह्मज्योतीच्या करवी आणि या भगवत नामचिंतन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आजींचा फार मोठा परिवार आहे आणि या मातृत्वाच्या छत्र परिवारावरून या टिक्कर परिवारावर त्या ठिकाणी हरपलेला आहे. भगवान परमात्म्यानं त्या दुःखातून सावरण्याची ताकद त्यांच्या परिवाराला द्यावी हीच पाठवून परमात्म्याची प्रार्थना करतो. आणि आजच्या सेवेकरता उपस्थित सर्व शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक सर्वच क्षेत्रातील सर्व मान्यवर आज कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. सर्वांचा नाव उल्लेख करणं मला शक्य नाही. कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे गानगंधर्व मृदंग महर्षी ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली हे सर्व गानगंधर्व आदित्यजी महाराज आजमाने असतील, त्याचप्रमाणे वैभवजी महाराज भराडे असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी गायनाची साथ केली ज्ञानदेव पाटील लोखंडे असतील आणि त्याचप्रमाणे आदरणीय अशोक महाराज असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे या कीर्तन साथीकरता उपस्थित सर्व आमचं धनगरवाडी भजनी मंडळ या भजनी मंडळाकरता सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त केले. संपूर्ण भजनी मंडळ असेल, रामभाऊ आदमाने पाटील असतील, त्याचप्रमाणे इकडे आमचे आजोबा केरुनाना रक्ते असतील, आमच्या धनगरवाडी गावचे पोलीस पाटील विठ्ठल रामराव राशींकर पाटील तेही असतील, त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील रक्ते असतील, आदरणीय बापूसाहेब मंडली पाटील असतील, आमचे सोमनाथ पाटील रक्ते असतील, वसंत पाटील बळे आणि विनेकरी मनदास पाटील रक्ते हे सर्व आमचे आजोबा मंडळी आहेत. त्याचप्रमाणे सरळ बेटाचे ज्येष्ठ चोपदार आमच्यावरती नितांत प्रेम करणारे जानको आदमाने नाना असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या गावातील ज्येष्ठ भजनी ज्ञानेश्वर पाटील रक्ते असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आमचे चुलते यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय आमच्यावरती प्रेम करणारे आबा, त्या आबांच्या माध्यमातून सागर पाटील रक्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आलेला आहे. मृदंग महर्षी आमचे जीवीचे जिवलग मित्र नाशिकचे आदरणीय रवी महाराज बोराडे असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता कोणाचा परिचय मला नाही आहे. या ठिकाणी आमचे आजोबा सोपान मामा आदमाने असतील, निवृत्ती मामा आदमाने असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमचे आजोबा हरिभाऊ पाटील रक्ते असतील, ते हार्मोनियम वादक आहे त्यांनाही. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे दादा आदरणीय त्यांचं काय नाव भांड दादा असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि या संपूर्ण स्वर मंडळाचा कीर्तनाचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड त्यांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून पोहोचवला, गुरुवर रामगिरी महाराजांचे आवडते साऊंड सिस्टीम गोंडेगावचे आदरणीय आमचे मुकुंद दादा असतील, महेश त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्याकरता सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत द्या. आणि जे काही बरोबर असेल ते युवराज सद्गुरू गंगागिरीश महाराज स्वानंद सुकुमार प्रभू सद्गुरू महाराज हिंदू हृदय सम्राट प्रातस्मरणीय स्वामी गुरुवर्य रामगिरी महाराज
त्याचप्रमाणे माझी गुरुवर्य परमसंदेव प्रमादरणीय स्वामी नवनाथजी महाराज बसले यांचं कृपा प्रसाद आहे. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. विनोदी पुरते अधिकारी सरती करून घ्यावे म्हणजे विनोद असे पायाचे प्रसादे काही बोलिलो विनोदे म्हणजे क्षमा करणे संत नोयंग भूत युक्ती नोये हा उपदेश तुमचे बनवलेलो शेष म्हणजे क्षमा करणे संत नोयंग भूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका जय जय विठ्ठल.